ए परशा, अरे सुधीर, कुठे चाललास? वधू परीक्षेला वाटतं? नशिबाची परीक्षा बघायला. म्हणजे काकांनी घराबाहेर काढलं. तुझा काका इतका निष्ठुर असं वाटलं नव्हतं जाऊ दे रे. ना. पण आता चाललायस कुठे? पण धनंजयकडे जातोय पुण्याला. हं? पाहू तिथे नोकरी बिकरी मिळते का ते. मिळेल असं वाटतं तुला? बघूया प्रयत्न करून त्याच्या ओळखीने काय जमते का. अरे पण पैसे तरी आहेत का? काय जनते भाड्यापुरते. खुलास का काय? उपाशी पोटी पुण्यापर्यंत जाणार? इलाज नाही त्याला. त्याच्यावर माझ्याकडे इलाज आहे. हे घे पैसे, उपयोगी येतील तुला. अरे पण तुझी तरी अशी काय श्रीमंती वाहून चालली आहे. अरे माझ्याकडे आहेत रे पैसे, आणि माझं काय, मी इथून तिकडून मिळवीन. या पैशाची खरी गरज तुला जास्त आहे. परशा, बस, जास्त बोलायचं नाही. तुझा जम बसला की कळव मला. धनंजयला सांग मी विचारले म्हणून. सांगशील ना? सेल्समॅन वेळेवर येत नाही तर काढून का नाही टाकत? बाई, सकाळी 9:30च्या वेळेत येतात नाही, मला जरा कशा? आज- आम्हाला काही ते उद्योग नाही, नाही. मी काय म्हणतो? तक्रार करायला हवी. मला जरा आज- कसं तुम्ही मी सेल्समन आहे इकडचा, मला आज तरी जाऊ द्या. ते बाजूला कमाल आहे. त्या बायका म्हणजे खरोखर काय 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 तुम्हाला वेळेवर येता येत नाही. नाही त्याचं काय वहिनी साहेब. समजा स्वयंपाक करताना अचानक गॅस संपला, काय झालं? संपला तर स्वयंपाकाला उशीर होतो की नाही? त्याचा इथे काय संबंध आहे? आमचंही तसंच आहे. समजा सायकल अचानक पंक्चर झाली, काय झाली? पंक्चर झाली तर उशीर होतोच की नाही? जाऊ द्या. काय पाहिजे तुम्हाला बोला. चांगला सेंट दाखवा. वाईट वस्तू आम्ही ठेवतच नाहीये. आय लव्ह यू. व्हॉट नॉनसेन्स. सेंटचं नाव आहे, सेंटचं नाव आहे. मस्त सेंट आहे बघा. नाक झाकून डोळे झाकून घेऊन टाका. अंगाचं साबण द्या. कुठल्या नटीचा पाहिजे? नदीचा नको, चांगला द्या. म्हणे काय आहे? काय रे? हे बघ मला इथे कामाची धांदल आहे. उगाच माझ्या मागे तुझी कटकट नको, समजला? तुम्हाला मॅडमचा संदेश आहे. अरे मॅडमचा काय देते संदेश? मॅडम काय संदेश आहे? तुम्हाला ताबडतोब भेटायला बोलवलंय. हा संदेश हा. आहे? उलट सरळ दम दिला म्हणून सांग की. हे बघ त्याने जाऊन सांग मी तर बायकांच्या वेड्यात अडकलोय. आता मला वेळ नाही, मी नंतर येऊन भेटतो. आत्तातला काम टाकून बोलायलाय. चला लवकर. काय झोतोय तू? आमची हे इंगळ्या इकडे. काय रे? यानं जरा सनलाईट. सनलाईट जाऊ दे. मॅडम तुम्ही मला बोलवलं? बायकांचा वेढा उठला. सरळ बोलता येत नाही. कोणाला? हा मला येतं ना. काय ते सहज गमतीनं. आज पुन्हा तुम्ही लेट आलात. आजची ही तुमची 6वी खेप. सातवी खेप. वर तोंड करून बोलता आणखी. नाही खरं ते बोललो ना मी. काय आज मी आला वेळेवर नाहीत. होतो वेळेवर येणारच होतो. पण त्याची काय गंमत झाली. अहो, घरातून वेळेवरच निघालो पण वाटेत सायकलच पंक्चर झाली. हो गेल्याच महिन्यात नवीन ट्यूब टाकून घेतली होती. पण हल्लीच्या ट्यूबचं काय खरं नाही. हो अहो, तुम्हाला सांगतो इंग्रजांच्या काळात ज्या ट्यूब्स मिळायच्या ना त्या कात्रीने कापल्या तरी मिस्टर माने तुमचं सायकल पुराण बंद करा. करतो. तुमचा हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही. गिऱ्हाईकांना वाट बघायला लावणं गैर आहे. नाही हे पहा तुमची सायकल पंक्चर होत असेल तर तुम्ही बसनी येत जा. पण बस सुद्धा पंक्चर होते कधी कधी. होते ना पंक्चर. मिस्टर माने तुम्ही तुमच्या कामाला जा. यापेक्षा अधिक मी काही बोलू शकत नाही. हे बघा मला बेशिस्तपणा अजिबात आवडत नाही. गिरायकांना धक्का देणं गैर आहे. मिस्टर पांडू तुम्ही कामाला जा. मी अधिक काही बोलू शकत नाही.